महत्वाची बातमी भंडाऱ्यामध्ये 1.5 वर्षातच सिमेंटचा रस्ता हा उखडला गेलेला आहे। भंडाऱ्याच्या तुमसर नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आलाय। कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। इकडे जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला। 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झालाय। पाणी पिण्याच्या भाड्यानं घरामध्ये घुसून अत्याचाराचा प्रयत्न झाला। आरोपी पीडितेच्या नातेवाईकांमधील असल्याची माहिती आहे। आरोपीच्या विरोधात पॉक्सोसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल झालेले आहेत। सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करण्यात आलेली आहे। 19,62,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। धनराज भोसले, ज्ञानेश्वर उन्हाळे, अमर गिड्डे असं ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत। दारू पिण्यास रोखल्यानं चायनीज सेंटर चालकाला मारहाण करण्यात आली आहे। रायगडच्या पोलादपूर तालुक्यामधल्या कापडे बुद्रुक इथली घटना आहे। चायनीज सेंटर चालकाला काठ्यांनी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महत्वाची बातमी रत्नागिरीच्या राजापूरमध्ये बॉक्साईट उत्खनन प्रकल्पावरून वातावरण तापलंय। बॉक्साईट उत्खननाला राजापूर वासियांचा तीव्र विरोध आहे। 26 मे रोजी होणारी जनसुनावणी रद्द करण्याची मागणी होतीये। जनसुनावणी रद्द झाली नाही तर जनसुनावणी उधळण्याचा ग्रामस्थांचा इशारा आहे। नाणारमध्ये 144.95 हेक्टर, सागवे गावात 120.48 हेक्टरवर उत्खनन होणार आहे।